आता आपण आशापुरा या ठिकाणी आलेलो आहोत. आशापुरा देवी. नर्मदे हर हर. कसे आहात मित्रांनो? आय होप मजेत असेल. तर ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हा सर्वांना स्नेहपूर्वक नमस्कार. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मीराताई ब्लॉगमध्ये. आपली मीराताई. आता जाता जाता इथं अजिंठा लेणी लागलेली आहे, तर आपण ते पाहण्यासाठी चाललेलो आहोत. आतमध्ये कॅमेऱ्याला एंट्री असेल नसेल सांगू शकत नाही. जेवढं दाखवणं शक्य होणार आहे तेवढा मी प्रयत्न करणार आहे. तो स्किप न करता व्हिडिओ पाहतायत त्याबद्दल तुमच्या मनपूर्वक धन्यवाद. स्किप न करता व्हिडिओ पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहतात, चला तर मग लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही कुठून माझे व्हिडिओ पाहताय. अजिंठा लेणी. हा सगळं पुढे गेले अजून घेतील इकडे. आपल्याला असं उंच जायचंय वरती. आपल्याला एवढ्या उंच जायचंय मित्रांनो. सगळ्यांनी वेगवेगळे रस्ते गेले, मी ह्याच रस्त्याने आले उंच उंचावरती. पावसाळ्यामध्ये ते किती छान वाटत असेल मित्रांनो. कशी नाही ती अयो, ह्या बसण्यासाठी ह्या खुर्ची आहेत बघा. जिवंतपणे कसं जायचं 4 जणांच्या खांद्यावर? मी तर नाही बाबा जाणार. मित्रांनो मला सांगा, जिवंतपणे 4 लोकांच्या खांद्यावर कसं काय जायचं? मी तर नाही जाणार बाबा. मी जिवंत आहे, 4 लोकांच्या खांद्यावर जायचं म्हटल्यावर राम नाम सत्य आहे. हा हा, मग जिवंतपणे कशाला जायचं 4 लोकांच्या खांद्यावर? एखाद्याचा पाय मुरगळला टचकला की झाला, पिचकला, गेलो खाली, गडगड 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 ढडा धम खाली. नको रे बाबा. आपल्याला आई जगदंबेची किती कृपा आहे, कधीच मला पेंगळून नाही दिला. सगळ्यांची हालत खराब झाली काल, सगळ्यांच्या तब्येती खराब झाल्या. काय त्याला ते चढलं वाटतं, काय दिलं होतं प्यायला. मी एक घोट प्यायलं की वतून दिलं. म्हटलं आपल्याला प्यायलाच नको. थोडंसं झालं मला पण 2-2, 4-4 दिवसाचे, पण नाही मला काय पाहिलं. सगळ्यांना वाजलं. तब्येत खराब, उलट्या, जुलाब. हे पा, जिवंतपणी जावा 4 लोकांच्या खांद्यावर. डोली असते ती 2 जणांची असते. हे पहा, तिथं फार छान छान आतमध्ये गुफा आहेत. इथून दिसतात बघा. आता आपण बघतच चाललेलो आहोत. धबधबा आतमध्ये एंट्री चप्पल काढून. बौद्ध भगवान डोंगर पोखरून डोंगर असं पोखरून हे बघा सगळे दगडी काम. No video, no flash. Kalau
तुम्हाला चांगलं वाटलं. मला राजश्री मिळाला होता, राजश्री. या राजाच्या सन्निधीमध्ये या राजा लोकांना डोनेशन देऊन त्यांनी या लेण्याचा प्रसार केलेला आहे. एका दगडात ह्या 30 लेण्या करण्यात आलेल्या आहेत टोटल. 30 लेण्या. तर त्यांना सांगतात की 900 वर्ष लागलं ते काम करायला. किती 900 वर्ष. तर या माध्यमात त्यांनी काम केलं. आधी कळसमत पाया असं प्रमाणे त्यांनी काम केलं आहे. तर या ठिकाणी येण्यामध्ये बुद्धाचा जन्मचरित्र तयार केलेलं आहे. बुद्धाचा जन्म, जीवनात काय काय घटना घडल्या, कसं त्यांना ज्ञान प्राप्त झालं आणि शेवटी महापरिनिर्वाण दाखवले 26 नंबरला. असा बुद्धाचा पुरा जीवनचरित्र तयार केलं राजा लोकांनी. ओके. ह्या गुफा आहेत लेण्याच्या आणि हे पहा आपण आतमध्ये आलेलो आहोत आता. आणि हा बाहेर भांडं दिसलं पहा इथे पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी. एवढ्या डोंगरामध्ये एकच भांडं दिसलं. पहा किती विशाल वटवृक्ष आहे. विशाल वटवृक्ष. एवढी सगळी माणसं याच्या छायेत बसलेली आहेत. फक्त एवढ्या जागी आपल्याला हे प्राणी दिसले बरं का. वरती काही नाहीये तिकडे पुढे. मस्ती करू नका ना ब्रुनो. टायगर थांब. टायगर पळ बाहेर, पळ बाहेर, पळ बाहेर. बसतच नाही एका जागी. चल बाहेर निघ. तुला जेवण जास्त झालं का? हे बघ हे बघ हे बघ हे बघ हे बघ हे बघ कसं कसं करतो बघा. कसं कसं किती आंगोपणा करतो बसून. मला दिसणार नाही. मला दिसणार नाही का? बसल्यावर मला दिसणार नाही. बसल्यावर दिसणार. बघा हा बोलतो मारू नको बोलतो. बघ ब्रुनो बघा. बघा किती प्रेम आहे. ब्रुनो बोलतो मारू नको. थांब थांब मारू दे मारू दे मारू दे. थांब थांब मारू दे. सरक ब्रुनो. मध्ये येऊ नको तू. हे बघा असं यांचं प्रेम चालतं. छोटा भाई मोठा भाई. ब्रुना सोड 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 लवकर सोड 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 बाबू सोड. ए बाबू सोड. गेली कामातून छडी. छडी गेली कामातून. थांब बाबू थांब बाबू सोड सोड. पळ टायगर बाहेर पळ. बाहेर जा. जा बाहेर जा. जा बाहेर जा. हे सगळे मिली भगत आहे दोघांची. आता हे चालूच राहणार आहे मित्रांनो. हे काय झोपून देणार नाही. स्वतः पण झोपणार नाहीत. आणि ह्या पहा आपला का आता थोडं थोडं हे बघितलं की मला कसं तरी वाटतं. मी ह्याला बघते एकदा बाहेर जाते. सगळे कपडे पुन्हा धुवावं लागतील. आणि हाताने धुवायसारखे कपडे वॉशिंग मशीनमध्ये नाही टाकू शकत. साड्या वगैरे त्या. तर चला हे आपलं चालूच राहणार आहे. तर अजंठा लेणीमधले व्हिडिओ मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. जे जे आम्ही बघितलं, जे जे मला पाहता आलं, जे जे शूटिंग घेता आली ती घेतलेली आहे.
आतमध्ये कॅमेराला अलाउड नव्हता, पण काय नाही आहे, थोडासा थकवा किंचित जाणवतो. आता ते पण नसतं जाणवलं, थोडासा थकवा जाणवतो आहे. तर मित्रांनो, मी मीराताई तुमची रजा घेते. इथं सांगते पुन्हा रुजू होणाऱ्या नवीन उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची. बाय मित्रांनो.